साईबाबा संस्थांच्या तिजोरीवर सरकारचा डोळा असल्याचं वक्तव्य शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केलंय, तसा आरोप त्यांनी केलाय। अर्थसंकल्पात शिर्डीसाठी विशेष पॅकेज नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली। शिर्डीच्या विकासासाठी स्वतंत्र निधी देण्याच्या मागणीला सध्या जोर पकडलाय। अर्थसंकल्पामध्ये शिर्डीसाठी विशेष पॅकेज नाही या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। शिर्डी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांनी ती नाराजी व्यक्त केलेली आहे। शिर्डीच्या विकासासाठी स्वतंत्र निधी देण्याच्या मागणीला आता जोर मिळतोय आणि या अर्थसंकल्पामध्ये तसा विशेष निधी दिला गेला नाही यावरून मात्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। शिर्डी शहराचा ज्यावेळेस विषय येतो आणि राज्य शासनाला काही निधी द्यायचा विषय येतो तर राज्य शासनाचा डोळा हा श्री साईबाबा संस्थांच्या तिजोरीवर असतो आणि त्यांना ही अपेक्षा असते तिकडनं राज्यातनं घोषणा करताना कुंभमेळ्यासाठी दरवेळेस ज्यावेळेस कुंभमेळा येतो त्यावेळेस इतके करोड रुपये आपल्या शिर्डी शहराच्या विकासासाठी द्यायचे आहेत म्हणून घोषणा करण्यात येते आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस मिटिंग होतात त्यावेळेस साईबाबा संस्थांनी या ठिकाणी पैसे खर्च केलं पैसे त्या ठिकाणी खर्च केले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचे त्या ठिकाणी बोलणं असतं। मुख्यमंत्री मोदी सकारात्मक आहे ते मिळेल नाही ते विमानतळ 700 कोटी रुपये दिले आपले मोठी इमारत त्या विस्तृत इमारत काम चाललंय आणि शिर्डीकडे असणारा जो निधी आहे त्याच्यामध्ये मी स्वतंत्रपणे मान्य जिल्हाधिकारी स्तरावर आम्ही अध्यक्ष प्रस्ताव तयार करतोय आध्यात्मिक नगरीचं त्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आणि त्या लागणारा निधी सगळ्या साईबाबा संस्थांकडून आम्ही उपलब्ध करतोय।